राज्यात महापालिकांमध्ये महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर फक्त निवडणुकीवरच नाही तर आता थेट महापौर पदाविरोधात अविश्वास ठरावावर राजकारण तापलं आहे। महापालिकेतील महापौर पदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे। संख्याबळ, पाठिंबा आणि समीकरण जुळवण्याची धावपळ सुरू असतानाच आता अनेक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातोय, महापौराविरोधात अविश्वास ठराव कसा आणला जातो। सर्वात आधी महापालिकेतील एकूण नगरसेवकांच्या किमान 1/4 सदस्यांची लेखी मागणी करणं आवश्यक असतं। ही मागणी महापालिका आयुक्त किंवा सचिवांकडे महापौरांविरोधात लेखी प्रस्तावांच्या स्वरूपात सादर करावी लागते। हा प्रस्ताव ग्राह्य धरल्यानंतर महापालिकेला 7 ते 15 दिवसांच्या आत विशेष सभा बोलावणं बंधनकारक असतं। या विशेष सभेमध्ये अविश्वास ठरावावर चर्चा होते आणि त्यानंतर मतदान घेतलं जातं। हे मतदान उघड किंवा गुप्त पद्धतीने होऊ शकतं। महत्वाची अट अशी की सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 बहुमत ठरावाच्या बाजूने असणं आवश्यक आहे। हे बहुमत मिळालं तर अविश्वास ठराव मंजूर होतो आणि एकदा ठराव मंजूर झाला की महापौर पद तात्काळ रिक्त ठरतं।